रामकृष्ण वारकरी कीर्तन प्रवचन संगीत भजन अभंगवान कथा ऐकण्यासाठी भक्ती संगम चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुकाराम महाराजांनी माता पित्याला धन्यता दिलेली आहे. कोणाच्या माता पित्याला धन्यता दिली? कुळी कन्या पुत्र भोतीजे सात्विक त्यांच्या कुळामध्ये मुलं मुली जन्माला येतात. प्रत्येकाच्या घरामध्ये अपत्य आहेत, पण त्या अपत्यांच्या समोर जीवनाचा आदर्श म्हणाल तर काहीही सांगता येत नाही. कशासाठी जीवन जगायचं ह्याचा जर प्रश्न विचारला तर त्यांना सांगता येणार नाही. सांगता येईल असं वाटतं तुम्हाला? जीवनाचं शाश्वत मूल्य काय हे गोष्ट हल्लीच्या मुलांना सांगता येणार. बरं, मुलं काय अडाणी आहेत असंही शिकतात, इंग्रजी माध्यमातून शिकतात, चांगल्या चांगल्या शाळेमध्ये जातात, शेकडो हजार रुपये खर्च करतात, पण करतात काय? आमच्या कुळामध्ये कन्यापुत्र आहेत, पण ते गीता भागवत वाचत नाही. कीर्तन पण कोणाला माहिती नाही, भजन तर कोणी करतच नाही, भजन कोणी करतच नाही. का? आम्हाला त्याची गरज नाही. आम्ही धर्माची वाट लावली. आम्ही आमच्या धर्माची वाट. सांगा तुम्ही मला, प्रत्येकाच्या घरामध्ये गीता आहे थोडी, असं भागवत आहे, त्याचं वाचन आहे, मुलं वाचतात, मुली वाचतात. मग काय त्याचा उपयोग आहे? त्या मुलीने जीवन कसं जगावं, त्या मुलाने कसं जीवन जगावं? ती मुलं काय तुमच्या आमच्या मालकीची आहेत का? कोणाच्या मालकी? भले तुमचं नाव असेल, म्हात्रे आहे, ठाकूर आहे, पाटील आहे, तो शिक्का आहे, तो शिक्का पुसून जातो. मुळात ती मुलं कोणाची आहे? खुडी कन्या पुत्र भोतीजे ही कन्या पुत्र देवाची आहे. कोणाची? आता कशी देवाची आहे त्याचा आपल्याला थोडासा विचार करायला पाहिजे. विठ्ठला त्याचा उपयोग पहिली गोष्ट काय आहे? कशासाठी गीता पाहिजे? कशासाठी पाहिजे? काय गीताला काय अर्थ आहे का? आहे अर्थ काय? आहे अर्थ? भगवद्गीतेला काय अर्थ आहे? इतक्या वर्ष ती गीता जिवंत का राहिली? गीता 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 वाचे, इतके वर्ष गीता जिवंत का राहिली? इतके वर्ष वेद जिवंत का राहिले? इतके वर्ष उपनिषद पाठीवर का राहिली? का? त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, आणि ते सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं. म्हणून आता गीतेचा पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय. एक आपल्याला 10 वाजता विमान येणार आहे ना, एअरपोर्टचं विमान येईल 10 वाजता. 10 वाजता विमान, एअरपोर्ट चालू नाही. ठेवला विठाला विठाला. आता मला सांगा, जर मशिदीमध्ये एका बांगी साहेबनी काजीनी अनाउन्समेंट केली तर मुसलमानांची सगळी मुलं तिथे नमाज पडतात. आता ही दुर्दैव आपलं आहे, ते आपल्याला कसं घालवायचं ह्याचा विचार करा ना. फुकट मरायला जातात कशाला काश्मीरला? आपल्या अंगात शस्त्र नाही, सगळे नुसते बघायला गेले फुकट मरायला. काय चाललंय काय? त्या भागवत जागरूकताच नाही आमच्याकडे, जागृतीच नाही आहे. आम्ही रावणाच्या लंकेत जातो,
रावण म्हणजे काय साधू आहे? आम्ही चोराच्या घरात जातो, चोर म्हणजे काय साधू आहे? अरे तिथे जातो कशासाठी? ते काय साधू आहेत? आपण जातो ही आपली चूक आहे. आणि पुन्हा गाफील एवढा मोठा देश आहे, आमच्या देशाचं रक्षण का? गीता भागवत करीती श्रवण. अर्जुनाला अर्जुना धनुष्यबाण उचल. काय बाद झाला तुझं? अहिंसा बाद झाला अहिंसा. काय तुझं मिळणार आहे? काय करू? धनुष्यबाण उचल. त्याने धनुष्यबाण टाकून दिला. अहिंसा. माणसं मरताय, पैसा जातोय, करोडो रुपये चालले. अहिंसा म्हणजे काय? आमचा धर्म अहिंसेला, अशा अहिंसेला महत्व देतो. भले तरी देऊ काशी नाठाचे मार्ग. हा जो बाणा आहे शिवाजी महाराजांचा, तो बाणा नुसते शिवाजी महाराजांचे पुतळे करोडो रुपयाचे उभारून काय फायदा आहे? एक तरी त्यांचा गुण घेतला असताना तर माणसं मेली नसती. जागरूकता, तसं या ठिकाणी जागरूकता. मुलांना गीता का शिकवायची त्याचा उत्तर सांगतो. विवेकानंद गेले अमेरिकेला आणि म्हणलं तुम्ही कशाला इथे आला? मी नाही आलो, मला आमंत्रण आहे सर्व धर्म परिषदेचं. पण कशासाठी आला? आमचा धर्म श्रेष्ठ आहे. कोणता? ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ आहे. मग तुम्ही अजून काय सांगणार वेगळं? मी आता काय नाही सांगणार. जेव्हा तिथे हे असेल ना तेव्हा मी सांगेन काय. आता नाही सांगणार. चर्चा करायसाठी मी नाही आलो, मी व्याख्यान द्यायला. जेव्हा त्यांच्या खिशामध्ये भगवद्गीतेचं पुस्तक फक्त होतं, विवेकानंदांच्या बरोबर जाताना फक्त भगवद्गीता होती आणि त्यांची काय कपडे निवड, त्याच्यापेक्षा ते रोज गीता वाचायचे. त्या गीतेचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये उतरलं. ज्ञानेश्वर माऊलीचं गीतेचं सामर्थ्य उतरलं. गीता नाम अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट गेली. त्या गीतेच्या सामर्थ्याने काय केलं? गीता अर्थाचा अर्थ ज्ञानेश्वरी प्रगट. आपली मुलं जर गीता वाचतील तर मला वाटतं जास्तीत जास्त आनंद त्याच्या आई वडिलांना होईल असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही बघा. मुलगा जर गीता वाचेल त्याचा जो आनंद आहे, ते समाधान आहे, सात्विकता आहे, याचा आनंद तुम्हाला जास्त होईल. त्याला कधी होईल का नाही? का? अरे थोडी कन्या पुत्र होती जी मुलगा शाळेत गेला, अभ्यास केला आणि पहिल्या नंबरनी पास झाला तर कोणाला वाईट वाटतं? आनंद आईवडिला. हां, आईवडिला. तसं आमची मुलं गीता शिकली, भागवत शिकली तर त्याचा हरिख वाटे. आपुली आईला डोहाते जागदा, आपुली आईला डोहाते जागदा, आपुली आईला डोहाते जागदा, आपुली आनंद त्यांना वाटेल जो आनंद आपल्यामध्ये परमेश्वराने दिलेला आहे. आनंद तुम्ही विकत आणता का? आनंदाचं साधन आणता, पण आनंद विकत नाही. बरोबर. सोनं विकत आणता, सोन्याचा आनंद आतमध्ये असतो, सोन्यामध्ये आनंद नाही आहे. हे मला काय माहिती नाही बाबा, आपण कधी सोनं वापरले? सोन्याचा आनंद सोन्यामध्ये असतो का? अहो जबाबदारी ती. आता कीर्तन आलंय की काय काय दागिने घरी जाय, पण काय
टेन्शन विठ्ठल विठ्ठल ज्याच्यामुळे टेन्शन खतम होतं ती 30 रुपयाची माळ बरी ना. 30 लाखाची टेन्शनवाली माळ घ्यायची का 30 रुपयाची माळ चांगली. गीता भागवत करीती श्रवण आणि चिंतन विठो. आता गीतेमध्ये काय सांगितलं अर्जुनाला, तुझं कर्तव्य काय, तू एवढा शिकलास, तुझ्यावर किती वर्ष अन्याय होतो आणि त्या अन्याय तुला सहन कसा होतो, किती वर्ष ते अतिरेकी येतात, आम्हाला सहन कसं होतं. निषेध 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 काय लावलं त्याला सांगितलं ते काय नाही, तू उभा राहा, धनुष्यबाण हातात घे, मी सांगतो लढाई कर. गीता भागवत त्याला तयार केला. अरे तो द्रोणाचार्य विरुद्ध लढला, कर्णाच्या विरुद्ध लढला, महान योद्धे यांच्याशी त्यांनी युद्ध केलं. कशाच्या जीवावर, गीतेच्या. विठ्ठल 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 विठ्ठल. गीतेच्या शक्तीने अर्जुनाने महाभारत युद्ध सहजासहजी. त्याच्या पाठीमागे देव होता, पण देव असून काय उपयोग, तू आहेस का, आपल्या मागे देव नाही आहे. मग आपण अर्जुन आहोत का, तिथेच पेन खातो आपण, अर्जुन व्हायला तयार नाही. बघ अर्जुन होत नाही आपण, आपल्याला अर्जुन व्हायचं आहे. गीता भागवत गीतेचे 11 अध्याय. किती अध्याय, पुढच्या वर्षी तू येणार का रे भाऊ, ओय पकवाजा येणार आहे पुढच्या वर्षी इथे येणार आहे वाजवायला, येणार आहेस का, हो बोल. गीता वाचून येशील का, गीताच्या 18 अध्याय वाचून येशील का, हो याला घेऊ नका पुढचं अजिबात. अशी माणसं आम्हाला जो गीता वाचत नाही तो माणूस आमच्याकडे नको. काय उपयोग, उपयोग काय, या देहाचा उपयोग काय, हरविना जन्म नरकाची पैदा, जमाचा पाहुणा प्राणी होय, जमाचा पाहुणा प्राणी होय, जमाचा पाहुणा प्राणी होय. पहिला अध्याय कोणाचा, गीतेचा. किती अध्याय आहेत गीतेला भाऊ, होय सिद्धांत किती अध्याय आहेत, कोणला मालूम. गीता हा गीता ग्रंथ तरी माहिती आहे का, गीता मुलीचं नाव नाही, गीता ग्रंथाचं नाव माहिती आहे काय. ही अशी परिस्थिती आमच्या तरुणांची, आमच्या परमार्थाची. तर आम्ही काय हात 2-2 हाताने बोलायचं काय काय, कशा पद्धतीने आम्ही समाज वरती आणायचा. नुसतं प्रत्येक BJP म्हणजे हिंदुत्व, शिवसेना म्हणजे हिंदुत्व, अमुक म्हणजे हिंदुत्व. अरे हिंदुत्व म्हणजे काय, मार खा, ह्याच्या पलीकडे काय हिंदुत्व, कसला हिंदुत्व. आरती येत नाही, श्लोक येत नाही, लढाई येत नाही, चढाई येत नाही, काहीच नाही. सुख करा दुःख करा वार्ता विघ्नाची. अरे कसले वार्ता, कसली विघ्नाची, काय बरं. गणपती बसला ही चांगली गोष्ट आहे, गणपती चांगली. तू खेळलो, तू खेळतो ना, तू खेळतो की नाही, खेळलास की नाही सांग मला, मी बघितलं तुला गणपतीच्या वेळेला. तू गीता भागवत करीती. असे जर आमचे पुढचे हिरे चमकणार असते तर आम्ही काय करायचं, 2-2 हाताने ओरडायचं का नाही. काय परिस्थिती मला सांगा, तुम्ही हरिपाठ किती वर्ष करता, हरिपाठ किती, हा 10, एकावर 0 10. दुसरा अध्याय, दुसरा तुम्हाला माहिती आहे, दुसरा अभंग माहिती आहे तुम्हाला, दुसरा अभंग हरिपाठातला कोणाला माहिती आहे, तिसरा अभंग हरिपाठ 18 आरती
चहुवेदी जाणं चहुवेदी जाणं साई शास्त्री कारण 18 चहुवेदी जाणं म्हणजे 4 वेद बरोबर आहे. साही शास्त्र म्हणजे 6, 18 पुराण, 18 पुराण, हरिसी गाती. आता 4 वेद कोणते माहिती आहे? सामवेद अथर्ववेद आणि ऋग्वेद सामवेद अथर्ववेद हां, सामवेद गॅरंटी नाही. गॅरंटी आहे का? ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. हां, तुमच्या मुलांची नावं काय ठेवणार? ऋग्वेद ठेवा, सामवेद ठेवा, अथर्ववेद ठेवा. त्याच्या अंगात काहीतरी संचारेल वेदांचं ज्ञान. न बंटी न कंटी न बेला, ही काय नावं आहेत? काय ते लढणार काय? जीवनाचा आनंद काय देणार, काय मिळवणार? हां, पूर्वीच्या लोकांमध्ये नावाला शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर तुमच्या अंगात काय होतं? सामर्थ्य होतं. जय श्रीराम, जय हनुमान. गीता भागवत. आता गीतेचे 18 अध्याय आहेत. किती 18 आहे? 18 अध्याय. हां, 18 महिने आहेत. किती महिने अजून? हां, काय पण कर, मला माहिती नाही. तुझ्या आईला फोन करतो, वडिलांना फोन करतो, ह्याने तू जर गीता वाचली नाही तर तुला जेवायला मिळणार असू नको. ज्या परमेश्वराने तुला हात दिले, भजन करायला दिलं, पखवाज दिले, त्या देवाचं तू ज्ञान मिळवत नाही, ज्ञान मिळवत नाही. किती वाईट गोष्ट आहे. शाळेत जातो, अभ्यास करत नाही, परीक्षा पास कशी होणार? कामाला जातो, काम करत नाही, पगार कसा मिळणार? ज्या परमेश्वराने हा नरदेह दिला तो ज्ञानासाठी दिला. गीता भागवत करीती श्रवण. आता आपण गीतेचे 18 अध्याय काय काय सांगितले? पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय. हे अध्याय सगळे एकच आहेत पण भाग केले. आता एक आणि भाग काय फरक आहे? त्याला काय म्हणतात? फिलॉसॉफी म्हणजे काय म्हणतात? तत्वज्ञान म्हणजे काय? समजा इथे एवढा मातीचा गोळा आणला. ए भाऊ, गणपतीचा करतो का तू? गणपती करतात ना, हे कुंभार लोक मडकी म्हणतात ना, मडकी. एवढा मोठा गोळा, किती 100 मडकी झाली. 100 मडकी एका मातीची. किती? 100 मडक्यामध्ये माती वेगळी आहे का एक आहे? एकच आहे. हा, माती एकच. मग 100 मडकी का एक मडकं? मडकं एकच. तुमच्या बुद्धीने त्याला 100चा 1, 2, 3. अरे मडकं तेच, माती तीच. आता सगळ्या महिला आहेत, त्या महिलाने आपला दागिना फक्त हातावर ठेवायचा, बाहेर नाही काढायचा, हातावर ठेवायचा. आणि त्या दागिन्याला विचारायचं, तू सोनं आहे का दागिना आहे? सोनं आहे. तो दागिना दागिना आपण म्हणतो का हा दागिना आहे? तसा आपला देह हा परमेश्वराने घडवलेला दागिना आहे. विठ्ठल. तुकाराम महाराजांनी आयुष्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड दिलं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत काय झालं? उद्धार केला आणि जगाचा उद्धार केला. काय केलं? काय केलं दुसरं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, ऐसे सुख सोहळे स्वर्गी. दुसरं काहीच नाही केलं, फक्त विठ्ठल 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 म्हटलं. तर आपल्याला किती सोपा मार्ग सांगितला. काय म्हणायचं? विठ्ठल विठ्ठल. सकाळी उठल्यानंतर काय करायचं भाऊ? सकाळी उठला की पहिले आईला नमस्कार करायचा. आईला नमस्कार करायचा. पाया डोकं नाही ठेवलं तरी चालेल. मातृदेवो. काय बोलायचं काय बोलायचं? मोठ्याने बोल, मला ऐकायला नाही.
आईला नमस्कार. मग काय करायचं? वडिलांना नमस्कार. पितृदेवो मग आचार्य देवो भव. आचार्य म्हणजे गुरु. गुरु गुरुला नमस्कार. आणि मग अतिथी देवो भव. अतिथी म्हणजे जो कोणी आपल्या घरी येतो तो देव असतो. आचार्य देवो भव म्हणजे काय होणार? आपल्या त्यांच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी पवित्रता भावना उत्पन्न होणं. निर्माण होईल, सामर्थ्य येईल, पावित्र्य सामर्थ्य होईल. आणि त्याचा परिणाम असा होईल की आपल्या ठिकाणी आपोआप ज्ञान प्रकट होईल. तुकाराम महाराजांनी काय केलं? फक्त विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं काय केलं का? भजन केलं. तुका म्हणेथ भजन प्रमाण. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जावे काय थोरपण जावे काय थोरपण जावे. पहिला पाठ काय? गीता घ्यायची, ओम वापरायचं. काय गीता घ्यायची? ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता कृष्णाय वास. हे 5 श्लोक पाठ होईपर्यंत ते म्हणायचे. पैसे कोणी देणार नाही, जास्त तरी म्हणायचे. पैसे भेटणार नाही. कळलं? वाचायची गीता. ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वामी व्यासेन कर्षिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अस्य श्रीरामरक्षा सूत्रमंत्र बुधकौशिकरुचिता रामचंद्र देवता अनुष्ठवचंदा सीताशक्ती श्रीमध्यन्मान कीलकं जपे विनियोगा जहैजातानुबाहु धृततर धनुष्यं बद्धपद्मासनस्थं पीतं वासु. शिवायपेक्षा बरं वाटतं ना? माणसं अपशब्द बोलतात, त्याच्यापेक्षा रामरक्षा देवाची द्वारी देणे मुक्ती हरिमुखे म्हणा. हरिपाठ हा अखंड करायचा आहे. 6 ते 7 हरिपाठ नाही. हरिपाठ अखंड. वामन बाबा हरिपाठ पहाटे 4ला करायचे. बाबा 4ला उठायचे आणि सर्व देवाची द्वारी विभाग 6ला थांबायचं. परत 6ला आंघोळ करायचं. आंघोळ गेले का पूजा झाली का परत हरिपाठ करायचं. देवाचे द्वारे विभाग देणे मुक्ती 4 सारी हरिमुखे म्हणा घालून. मग आता जेवाच्या आधी आपण जेवतो ना त्याच्या आधी देवाची द्वारी विभाग देणे मुक्ती 4 हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. आणि एक संध्याकाळी किती वेळेला? 4. त्याला त्रिकाळ संध्या म्हणतात. काय म्हणतात? तिन्ही वेळेला हरिपाठ जर केला तर ज्ञानेश्वर महाराज तुमच्या घरी येऊन तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. हरिपाठ कसा करतो? आम्ही हरिपाठ कसा करतो? साधना करतो का? साधना करतो. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतर ह्याला साधना म्हणतात. आमचा हरिपाठ कसा असतो? धावता. इकडे धाव तिकडे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हो चांगली गोष्ट आहे. पण तो हरिपाठ ज्ञानेश्वर माऊली केला का? वामन बाबाने तो हरिपाठ केला का? मग आम्ही ह्या वेगळ्या वेगळ्या स्टाईल म्हणतात त्याला. स्टाईल काय? वेगळ्या वेगळ्या स्टाईल आणल्या कशा? बरं हरिपाठाला नाचाची काय गरज आहे? बरं नाचतात तर कसे?
काय गरज आहे? तो शृंगार आहे का? विदेह मुक्ती विदेह अवस्था याच्या पुढे हरिपाठाला कोणी नाचू ज्ञानेश्वर माऊलीला होणार. आत्माने हरिपाठ उतरला पाहिजे. ज्ञानदेवा मौन जपमाळंतरी घरोनीश हरी. बरं, शेवटची चाल एवढी फास घेतात. मी कोणाला टीका करत नाही, मी फक्त वस्तुस्थिती जी आहे ती सांगतो. त्याच्याकडे उरा आहे गडबा गेली परी नाही घडली जेवण सापडे वेळ. अरे हो हो हो, आता एवढा फास्ट जेवणार आहेस का तू? जेवताना कसा सावकार, हां भाजीवाडा, हां आमटीवाडा, त्याच्याकडे उरा आहे गडबा परी सापडे वेळ. काय अरे तुकाराम महाराज समोर असतील ना ते म्हणजे बाबा तुला काय पैसे पैसे मी देतो, पण माझ्या अभंगाची अशी सत्यानाश करू नको. हे तर काही नाही. त्या कर्जत भागामध्ये हरिपाठ करतात. अरे वाईट, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण हरिपाठ पवित्र आहे, मांगल्य आहे, जीवनाचा उद्धार करणार आहे. हरिपाठ करती मुखी जरी गाय पवित्रचे होय देह त्याचा. मग तो कसा गायचा? हां कसा गायचा? ध्येयता पाहिजे, प्रसन्नता पाहिजे, तुम्हाला समजला पाहिजे. हां कसा तरी आरडाओरडा. तुम्हाला सांगतो, मामासाहेब दांडेकर नाव माहिती आहे? मामासाहेब दांडेकर ज्यांनी आळंदीची धर्मशाळा स्थापली आणि त्यांचं रोज कीर्तन प्राध्यापक MA LLB फार मोठी. ते प्रत्येक गावाला कीर्तनाला जायचे. एक दिवशी कीर्तनाला ते गेले, पण त्यांचं कीर्तनाचा वेळ म्हणजे ठरलेली. ज्या वेळेला कीर्तन असेल त्याच्या आधी अर्धा तास, किती अर्धा तास आधी आपलं भजन असते 9ला, आम्ही जातो 10ला. बरोबर आहे? भजन बुवा लोक भजनावर येत नाही वेळ. मामा आले, बसले आणि काय झालं कोणास ठाऊक, त्याने अनाऊन्समेंट केली, आता मामा आलेले आहे, आता लवकरच कीर्तन सुरू होईल, तर हरिपाठ उरकून घ्या पटापट पटापट. काय बोललं ते? हरिपाठ उरकून घ्या, हरिपाठ उरकून घ्या. तर मामा ते साधी व्यक्ती नाही. कीर्तन रामकृष्ण हरे. काय कोण बोलला? हरिपाठ उरकून घ्या कोण बोलला? इकडे तू का हरिपाठाचा काय करता करविता आहे का? हरिपाठ तू तुझ्यासाठी केलाय का? तू कसा ते हरिपाठ करा तू सांगणारा कोण? तुला काय अधिकार आहे? अरे माऊलीचा हरिपाठ आहे, तो त्या पद्धतीने झाला पाहिजे. वेळ नसेल तर करू नका, पण अशा हरिपाठाला उरकून घ्या. आता वेळ नाही, अजिबात नाही. देवाला माऊलीला आवडणार नाही, तुकाराम महाराजा आवडणार नाही, नाही केलं तरी देव लागणार नाही. पण करायचं कसं? जेवताना आपण कसे जेवतो? कपडे घालताना कसे घालतो? व्यवस्थित ना? शेण बिन मारतो की नाही? शेण मारतो ना, शेण. कपडे शेण मारतो, देवाचा फटका नाही लावत. लावला? आपण का विसरतो? आपल्याला सवय नाही. इथं भागवत करीत. म्हणून माणसांनी आता आईवडील आहेत, त्यांना मी त्यांच्या पायावर डोकं ठेवतो, ठेवणार पण आहे, ठेवीन पण. तुमच्या मुलांच्याकडून तुम्ही उद्यापासून गीतेचं पुस्तक आणून त्यांच्याकडनं ओम पार्था हा श्लोक म्हणा. 1 महिना तुम्हाला मुदत देतो. मी सगळ्यांना ओळखतो, मी सगळ्यांचे फोन नंबर घेणार आहे आणि विचारणार आहे का तुम्ही काय केलं. महिन्याभरात तुमच्या मुलांना तुम्ही आणले का ठिकाणावर, का घालवले फुकट? कोण विचारणार? अरे संतांच्या केरी तुमच्या आमच्या जीवनाची काळजी कोणाला आहे? कोणाला काळजी? कोणालाच काळजी नाही, फक्त संतांनाच काळजी आहे. आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात बाबा असं करा. गीता भागवत आता 18 अध्याय सगळे सांगायला वेळ नाही, फक्त भागवताबद्दल बोलतो. आणि मग आपलं कीर्तन बरोबर 10ला 2 मिनटं कमी असताना लोकांना भुकेची वेळ झालेली आहे. त्रास न येऊ नये माणसाने, वेळच्या वेळी जेवायला पाहिजे. बुवा लोक काय ऐकत नाही, 5-5, 10-10 मिनटं वाढवतात. असं
गीता भागवत करती श्रवण गीता भगवंतांनी सांगितली, भागवत भगवंतांनी सांगितलं. कोणाला? उद्धवाला. ते तुम्ही म्हणता ते भागवत वेगळं, हे एकनाथी भागवत दशमस्कंदातलं ते भागवत उद्धवाला सांगितलं. उद्धवाला भागवत सांगितलं आणि देवाला हे पण आम्हाला माहिती नाही. कोण उद्धव? का आम्हाला संबंध नाही. सध्या IPLचा जमाना आहे. काय रे, IPLचा जमाना आहे ना. IPL मग कोण जिंकला कोण हरला ते विचारा. बुद्धवाला ज्ञान दिलं उद्धवाला आणि ह्याला नाही. कोणी एकाच देवाने एकाच अवतारामध्ये गीता भागवत आणि अजून पर्यंत त्या गीतेचा जस उजळणी होत आहे. गावोगाव भागवताची पारायण होता. माणसांचं जीवन उजळून निघतं, समर्थ होतं, संजीवन प्राप्त होते. जे मनुष्य जर जात असेल ना समजा प्राण, तर तो आनंदात जातो. त्याला माहिती आहे का मी जातच नाही आहे, माझा देव माझ्याजवळ आहे. इतका त्याच्या ठिकाणी सामर्थ्य येते, तपाचे सामर्थ्य असं या भागवतामध्ये सामर्थ्य. आता भागवताची किंमत किती आहे? साधारण 550-600 रुपये आहे ना भागवताची किंमत. 5.5 महाग आहे तसं. सोन्याचा भाव स्वस्त आहे, भागवतापेक्षा स्वस्त आहे. अरे भागवत म्हटलं की 600 रुपये. बघू आपण. अरे ज्याच्यामध्ये भगवंत आहे, ज्या सोन्यामध्ये भगवंत नाही त्याला आम्ही लाख रुपये मोजतो आणि पुन्हा बोंबलतो चोरी झाली. आणि ज्या भागवताने तुम्हाला देव मिळाला, ज्ञान मिळालं, ते भागवत आणायला पैसेच नाही. पैसे साठवा. सिद्धांत पैसे साठव. काय तबल्याचे पैसे भेटतात ना, साठव. भागवत घे, ज्ञानेश्वरी घे आणि मला फोन कर. त्या घरामध्ये हे ग्रंथ पाहिजेत. घरामध्ये हे ग्रंथ पाहिजे. त्या ग्रंथामध्ये सामर्थ्य आहे. जसं पूर्वीच्या घरामध्ये तलवार असायची, काठ्या असायच्या. आता आपण झालं अहिंसावादी. उंदीर आला तर काठी नाही, मांजर आला तर काठी नाही. काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे. अशी परिस्थिती आहे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन. तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक वाईट प्रसंग काढले, अनेक भीषण प्रसंग काढले. त्या सगळ्या प्रसंगाला मला देवानी, देव माझ्या मागे पुढे उभा आहे सांभाळ. त्या देवाने काय नवीन काय डिक्लेरेशन केले का? डिक्लेरेशन केले काय इथे? प्रल्हाद महाराज, हो प्रल्हाद महाराज, काय देवाने सांगितलं का तुम्हाला आता माझ्याकडे काय नाही आहे, खपलं माझं सगळं, माझा माल खपला असं काय दिले का? नाही. अरे देव आहे तो. अशी हजार माणसं जन्माला येतात, जन्माला येतील. आपण कुठे असू त्या लागणार नाही. पण जर आपण देवाचं भजन केलं तर कधीतरी म्हणतील बुवा इथे बुवा यायचे, कीर्तन करायचे, हे कीर्तनाला पखवाज वाजवायचे, महाराज यायचे, अजून धावशेठ म्हणायचे. महत्त्व कशाला आहे? या कीर्तनाच्या साठी जे येतात ते देवाला आवडतात. ते आवडे देवासी ऐका जो. पण आता सोनं किती आहे, पैसा किती आहे, मर्सिडीज आहे, कोणती गाडी आहे, देवाला त्याची काय देणं? ही गाडी ज्या देवाने दिली त्याची किंमत किती आहे सांगा मला. या गाडीची किंमत किती आहे करता येत नाही. हा, एक डोळा गेला, परत डोळा मिळत, एक हात दाखवा मारला, गेली. जोपर्यंत सर्व आहे ना तो पण गीता भागवत करीती हा थयाचा हरिक वाटे का म्हणे माझं गडोत्यांची सेवा तरी माझ्या दैव. माझं दैवच काय म्हणतात, दैव म्हणतो ना बाबा, बरं झालं माझ्या दैवाला काहीतरी
आलं माझं दैव का गीता भागवत गणित श्रवण अशी दैववान माणसं या ठिकाणी भेटली. आज कीर्तन हा शब्दाचा अर्थ आपला आपला संवाद आहे. मी कीर्तनकार नाही आहे, तुम्ही श्रोते नाही आहे. हां एकच आहे, एकच टाळी. तंबाखू पण तिथेच, सोना पण तिथेच. एकच तसं एकच टाळी. तरी पण मी आता इथे जो भात करणार आहे, भात केला, तो भात खाणार कोण? कोण खाणार? मुखकमल. मग ती मुखकमल एक आहे का दोन आहे? भिन्न जरी असली तरी एकाच परमेश्वराची ती रूप आहे. एकाच परमेश्वराची. म्हणून कधी कोणाला अन्नावरून उठवू नका. एक घटना सांगतो. फार मोठी विभूती टेंबे स्वामी दत्त संप्रदायातला फार अधिकारी आणि ते गरुडेश्वर नावाचं स्थान आहे, तिथे त्याने अनुष्ठान केलं. अनुष्ठान दत्ता महाराजांना मोठी संवरण जागृत मूर्ती देवाची. आणि सगळं चाललंय आणि एक मुलगा आला, लहानसा मुलगा आला. तो सारखा ते बघत होता. त्याला एवढी भूक लागली, करणार काय? त्याला राहावे ना. त्यांनी सरळ ते पटवाळ उठली आणि पळाला. त्या बैठल्यानंतर ह्यांच्या अंगात संताप. अरे माझा देवाचं प्रसाद विटाळला. ते त्याच्या मागे लागले, त्याला धरला. अरे काय तू महाराजांचा अपमान केला, हा माझा प्रसाद विटाळला. तो म्हणतो मी विटाळला नाही, मला भूक लागली. तुम्ही एवढे मोठे पदार्थ भुकेलेल्या माणसाला देत नाहीत आणि त्या देवाला देत, ह्याला अर्थ काय? तो मुलगा बोलतोय. इतक्या गुरुदेव दत्त बाहेर निघाले, मूर्तीतून बाहेर निघाले. म्हणे हे तो मुलगा बोलतो ना ते बरोबर आहे. अंतःकरणामध्ये हृदयामध्ये जो परमात्मा आहे त्याला आधी पोटभर खायला द्या. त्याची भूक आहे ना. हा वैश्वानरो भूत्वा, परमेश्वराची ही जागा आहे. ज्याला आपण जठराग्नी म्हणतो ना, ही देवाला आहुती आहे. काय हे भाऊ, देवाला आहुती. आहुती म्हणजे काय? देवाला अर्पण करायचं. चायनीज नाही. चायनीज फूड देवाला अर्पण होत नाही. हल्लीची पोरं काय करतात? चायनीज जातात. काय करतात? तू काय करतो? काय इलाज नाही, त्याचं काही चुकतं, त्याला काय कळतच नाही. हल्लीच्या मुलांना एक गंमत सांगतो, शेवटची लास्ट. मग त्यांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर त्यांनी अनुष्ठानं बंद केली आणि प्रत्येक गरिबाला कपडा दिला, धान्य दिलं आणि त्याला जेवण दिलं. म्हणून ती गाव तीर्थाच्या ठिकाणी अन्नछत्र सुरू झालं. काय केलं? अन्नछत्र सुरू झालं. त्यांच्या महाराजांचा तो प्रसाद. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? देवाचा प्रसाद घ्यायचा आहे. मजा करायची नाही. बिअर बार रेस्टॉरंटमध्ये जायचं नाही, कारण तो प्रसाद नाही, तो भ्रष्टाचार आहे. अन्नाचा भ्रष्टाचार आहे. ते अन्न तुम्हाला तमोगुणाकडे आणेल आणि तमोगुण बुडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसाने काय करावं? तुका म्हणे माझं खरोखर दैव असेल तर अशी माणसं मला भेटावी. मला सांगा, शाळेमध्ये आपण विद्यार्थी घडवतो, मुलं 10वी 11वी 12वी घडवतो, जातात पुढे. तसं आपण या मंदिरामध्ये आपला संप्रदाय घडवला. पुढच्या वर्षी प्रत्येकाने आपल्या मुलाला घेऊन यायचं आहे. पुढच्या वर्षी कीर्तनाला आपल्या मुलाला घेऊन मुलगा नसेल तर शेजारच्याला आणा. पण कोणाला जर घेऊन कोणाला तरी लहान मुलाला संस्कार फार महत्त्वाचे असतात. बरं आपण एकटं येतो, हाणतो. हां चवळीची भाजी हाणला, चालला. अरे हे काय जेवायला येतो का काही? कोळी कन्या पुत्र मुलांचा वर लक्ष ठेवा. त्यांना देवाने आपल्या ताब्यात दिलेली आहे. ती मुलं आपली नाहीत. काय
ती मुलं आपली नाही, देवाची आहेत. त्यांना देवाचं सारखं सजवा, नामाने सजवा, गीतेने सजवा, भागवताने सजवा. पैसे नसतील तर कुठून तरी खर्च करा, पण त्यांना गीता भागवत आणा घरात आणि त्यांच्या डोक्यात शिरवा. या हिशोबात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली आत्ताच्या ठिकाणी अतिशय असं उत्कृष्ट ज्ञानप्रबोधनाची सेवा अरुण महाराज कार्यकर, त्यांना आवडीनं लोक नाना म्हणतात. तर नाना म्हटल्यानंतर नाण्याच्या मागं लागणार नाही, ते अतिशय उत्कृष्ट ज्ञानप्रबोधन केल्याबद्दल त्यांचं आभार मानतो. त्याच्यानंतर उद्या दुपारी पंडित गणेशबुवा बंडा यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. तसेच त्यांच्या कन्या सौभाग्यवती धनश्री कोळी यांचा उत्कृष्ट असा संगीत भजनाचा कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर प्रवचनाची सेवा चंद्रकांत महाराज उलवानोट सेक्टर 20 यांची प्रवचनाची सेवा होईल. आणि कीर्तन कला आहेत उद्याचे महादेव महाराज मांडे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम बाबा सद्गुरु अप्पा माऊली सद्गुरु गोपाल बाबा महाराज की जय.